स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। प्रभाग क्रमांक 16 मधून महामंडलेश्वर पार्वती जोगे यांनी मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज केला दाखल। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 16 मधून तृतीय पंत महामंडलेश्वर पार्वती जोगी यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या आज दाखल केला। दरम्यान आज सकाळी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उपस्थित राहून अर्ज सादर केला। यावेळी त्यांच्यासोबत समर्थक, कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक उपस्थित होते। दरम्यान यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की प्रभागातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणी पुरवठा, पथदिवे, गटारी, रस्ते तसेच महिलांसाठी आणि युवकांसाठी विशेष योजना राबवणे हे आपल्या प्राधान्यक्रमात असणार असल्याचे त्या याप्रसंगी म्हणाल्या। मी महामंडलेश्वर पार्वती नंदगिरी धुळे, मी प्रभाग क्रमांक 16 मधून माझी उमेदवारी अपक्ष जाहीर केलेली आहे आणि आता मी फॉर्म भरायलाही आलेली आहे। आणि भागाच्या विकासासाठी, महिला समीकरण करण्यासाठी आणि माझ्या हातून लोकसेवा घडण्यासाठी, भागाचा विकास होण्यासाठी मी उमेदवारी करत आहे। बघा, मी आतापर्यंत माझ्या भागाच्या खूप काही समस्या बघितल्या आहे। पाऊस आला, घरांमध्ये पाणी जात आहे, नळ गटरी वगैरे बरोबर नाही आहे, जे रोड आहे एकदा करता वापस दोनदा फोडून ठेवतात आणि पूर्ण जनता त्रासलेली आहे। महिलांचं बी रक्षण होत नाही, चैन खिचल्या जाते, कॅमेरे नाही रोडाला, पोरांना बाळ संस्कार केंद्र नाही आहे, अंगणवाड्या सुद्धा नाही आहेत, अशी परिस्थिती भागाची झालेली आहे। आणि भागात जोपर्यंत चांगलं नेतृत्व येत नाही तोपर्यंत नक्कीच काम होणार नाही। आणि मी किन्नर आहे आणि माझ्या काही आगामागं कोण नाही, जरी मी गेली तर मला जे मानधन भेटणार ते बी मी इंजिनियरला देऊन चांगल्या प्रकारे काम करून घे, मला त्या मानधनाचं बी हे नाही, ते सुद्धा मी भागाच्या कामालाच लावणार आहे। क्रमांकाच्या 16 मधल्या सगळ्या माझ्या मायबाप, बंधू भगिनींना माझी हीच विनंती आहे की तुम्ही हक्काचं एक मत मला द्या, मला एकदा निवडून आणा, मी नक्कीच तुमची अपेक्षा पूर्ण करल आणि भागाचा विकास करल।